आता पाहूयात पुढची बातमी काय आहे। ओबीसी आरक्षण दिलासा न मिळाल्यास सरकारची रणनीती काय आहे, तर सरकार पॅन्डेमिक ऍक्टचं हत्यार उपसू शकतं। पॅन्डेमिक ऍक्टद्वारे निवडणुका 1 वर्ष पुढे ढकलल्या जाऊ शकतात। आरक्षणाशिवाय निवडणुका नाही यावर सरकार ठाम आहे। सरकारचा हा प्लॅन बी तयार असल्याचं आपण म्हणू शकतो। ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडून दिलासा न मिळाल्यास राज्य सरकार पॅन्डेमिक ऍक्टचं हत्यार उपसणार आहे। पॅन्डेमिक ऍक्ट जर लागू केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 1 वर्षासाठी पुढे ढकलण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळते। कोरोनाच्या वाढत्या ओमायक्रॉनचं कारण पुढे करत राज्य सरकारनं पॅन्डेमिक ऍक्टचा पर्याय आता खुला ठेवलेला आहे। जर सुप्रीम कोर्टानं आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय दिला तर मग ओबीसी समाजाच्या आक्रोशाला महाविकास आघाडीला सामोरं जावे लागेल। पण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्याच नाहीत यावर राज्य सरकार ठाम आहे आणि म्हणूनच पॅन्डेमिक ऍक्टचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 1 वर्षासाठी पुढे ढकलायच्या आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये एम्पिरिकल डेटा तयार करायचा असं नियोजन राज्य सरकारनं आखल्याचं आपल्या सूत्रांकडून समजतंय। तर हा प्लॅन बी काय आपण पाहतोय। सरकार पॅन्डेमिक ऍक्टचं हत्यार या दरम्यान उपसू शकतं। ओमायक्रॉनचं कारण पुढे करत पॅन्डेमिक ऍक्टचा पर्याय उपलब्ध आहे। पॅन्डेमिक ऍक्टद्वारे निवडणुका 1 वर्षासाठी पुढे ढकलता येऊ शकतात राज्य सरकारला। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत यावर राज्य सरकार ठाम आहे। आपण पाहतोय की सध्या या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड झुंपलेली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये। आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू आहे आणि नेमका या संदर्भातला निर्णय काय होतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण केंद्रानं आपली बाजू मांडताना सांगितलेलं आहे की हा डेटा एम्पिरिकल डेटा हा विश्वासार्ह नाही। राज्य सरकारची जी याचिका आहे ती सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आणि 2 पर्याय समोर ठेवलेत। त्यामुळे राज्य सरकारसाठी पहिल्या टप्प्यात हा मोठा फटका असं म्हणावं लागेल आणि जर ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला तर मात्र राज्य सरकारला ओबीसी समाजाच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल आणि ते टाळण्यासाठी म्हणून एक पर्याय मात्र उपलब्ध आहे, तो म्हणजे 1 वर्षासाठी निवडणुका पुढे ढकलता येऊ शकतात आणि त्यामागचं कारण असेल ते म्हणजे पॅन्डेमिक ऍक्ट लावता येऊ शकतो। कारण पॅन्डेमिक ऍक्ट लावल्यानंतर ओमायक्रॉनचं कारण जर पुढे देण्यात आलं तर नेमके त्याचे रुग्ण किती आहेत, ते संख्या वाढेल का, त्यासाठी किती कालावधी लागेल हे काही कसं स्पष्ट करता येणार नाही। त्यामुळे सरकारकडे कदाचित एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी म्हणून पुरेसा काळ उपलब्ध होऊ शकतो, ज्यामध्ये डेटा गोळा झाल्यानंतर या वर्षभराच्या कालावधीनंतर कदाचित ठामपणे भूमिका घेता येऊ शकते, निवडणुका घेता येऊ शकतात आणि त्यामुळे राज्य सरकारकडे जरी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणाशिवाय निर्णय दिला निवडणुका घेण्याचा तरी सुद्धा हा एक पर्याय मात्र उपलब्ध असणार आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारनं आपली बाजू मांडली आहे। युक्तिवाद मांडल्यानंतर राज्य सरकार सध्या युक्तिवाद मांडत असल्याचं कळते आणि आता नेमकं काय ठरणार या युक्तिवादाअंती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। अनेक जिल्हा परिषदा आहेत, अनेक महापालिका आहेत ज्यांची मुदत ही फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये संपते, तेव्हा त्यामधून होणाऱ्या निवडणुकांवर सुद्धा आजच्या या सुप्रीम कोर्टाच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालाचा थेट परिणाम होणार आहे। कोर्टाने हे 2 पर्याय ठेवलेले आहेत राज्य सरकारसमोर। एक म्हणजे जनरल कॅटेगरीमधून या निवडणुका निवडून आणा आणि दुसरं म्हणजे ओबीसी जागा 6 महिन्यांसाठी स्थगित ठेवा। या 2 पैकी राज्य सरकार नेमकी कोणती भूमिका निवडते, कोणता पर्याय निवडते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पॅन्डेमिक ऍक्टचा एक तिसरा पर्याय राज्य सरकारकडे निश्चित आहे, मात्र या सगळ्या दरम्यान आता राज्य सरकारला फार सांभाळून पावलं उचलावी लागतील हे निश्चित आहे। कारण सुरुवातीपासून राज्य सरकारवर विरोधी पक्षाकडून आणि ओबीसी समाजाकडून सुद्धा बऱ्यापैकी आक्रोश होताना दिसतोय, टीका होताना दिसते। त्यामुळे आता राज्य सरकार एक झटका मिळाल्यानंतर, ही याचिका फेटाळल्या गेल्याचा झटका मिळाल्यानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक जिल्हा परिषद आहेत, अनेक मनपा आहेत ज्यांच्या मुदत आता संपणार आहेत येत्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे हे पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रामराजे, आत्ताची काय अपडेट्स आहेत तिथले? मगाशी आपण म्हणालात की राज्य सरकार आता त्यांची भूमिका मांडत होतं, सध्याचे काय अपडेट्स आहेत आधी? बिलकुल, आपण थोड्या वेळापूर्वी जे 2 मुद्दे सांगितले होते त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे त्यावर अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद सुरू आहे। सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला विचारणा केलेली आहे की जर राज्य सरकार सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करत असेल
आश्वासन देत असेल की 3 महिन्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या दूर केल्या जातील, तर मात्र 3 महिन्यापर्यंत सर्व निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्ट विचार करू शकतं, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. परंतु या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये इम्पिरिकल डेटा असेल आणि त्याचबरोबर ट्रिपल टेस्ट जे आहे ते म्हणजेच की आयोग नेमणं, त्यानंतर डेटा संपूर्ण इम्पिरिकल डेटा गोळा करणं आणि त्यानंतर आरक्षण देण्याची परिस्थिती आहे का हे सिद्ध करणं, ही ट्रिपल टेस्ट जी आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकारला करावी लागणार आहे. आणि 3 महिन्यामध्ये हे शक्य असेल, जर राज्य सरकार आश्वासन देत असेल तर मात्र 3 महिन्यापर्यंत निवडणुका या पुढे ढकलता येऊ शकतील आणि स्थगिती देता येईल असं सुप्रीम कोर्ट म्हटलंय. परंतु 3 महिन्यापेक्षा जर जास्त कालावधी जर राज्य सरकार मागत असेल तर मात्र त्यावर सुप्रीम कोर्ट तयार नाही. या पहिल्या मुद्द्यावर आता चर्चा सुरू आहे. आणि दुसरा मुद्दा जो आता पुन्हा सुप्रीम कोर्टानं मांडलेला आहे, जर राज्य सरकारला हा जर पर्याय जर मान्य नसेल, आश्वासन द्यायचं नसेल, तर मात्र ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीमधून घेण्यासाठी काय हरकत आहे असा सवाल सुद्धा सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला विचारलेला आहे. त्यामुळे आता यावर राज्य सरकारला सांगायचं आहे की 3 महिन्यामध्ये ट्रिपल टेस्टची अंमलबजावणी करता येऊ शकते का, मागासवर्गीय आयोग नेमणं आणि त्याचबरोबर इम्पिरिकल डेटा हा 3 महिन्यामध्ये गोळा करणं हे सुद्धा मोठं आव्हान असणार आहे. त्याच्यामध्ये अडचण राज्य सरकारसमोर हीच आहे की अद्याप ही इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी जो खर्च लागतो 250 ते 300 कोटीचा, तो अजूनही वर्ग करण्यात आलेला नाही आहे. निधी जो आहे तो अलोकेट करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं अडचणी ज्या आहेत इम्पिरिकल डेटा गोळा करण्यामधल्या तर या आहेत. अगोदर निधी अलोकेट करावा लागेल. निधी अलोकेट केल्यानंतर मनुष्यबळ जे आहे इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ते सक्षम मनुष्यबळ नेमावं लागेल आणि ताबडतोब संपूर्ण राज्यभरामध्ये सर्वे करावा लागणार आहे आणि तो डेटा गोळा करावा लागणार आहे. तो डेटा पुन्हा कसा पद्धतीनं ओबीसी आरक्षण हे 50% वर जात नाही, जे बंधन दिलेलं आहे सुप्रीम कोर्टानं ते बंधन व्हायलेट होत नाही, अवमान होत नाही, हे सिद्ध करावं लागेल. ट्रिपल टेस्टची अंमलबजावणी करावी लागणार आहे 3 महिन्यामध्ये. त्यामुळं आता तारेवरची कसरत आहे राज्य सरकारची की नेमकं 3 महिन्यामध्ये हे होऊ शकतं का, यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. जी, पण सर्वसाधारणपणे आता तुम्ही जी काही सगळी प्रक्रिया सांगितली ती पाहता नेमणूक करणं आयोगाची, त्यानंतर इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठीचा मगाशी जो मुद्दा मांडला तुम्ही की त्याच्यासाठीचा निधी अजूनही देण्यात आलेला नाहीये, त्याशिवाय मनुष्यबळ सुद्धा अजूनही उभं राहिलेलं नाहीये, या सगळ्या गोष्टी पाहता 3 महिन्यात तरी ह्या गोष्टी करणं तितक्या सहजतेनं अशक्य असल्याचंच समोर दिसून येतंय. मग राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेऊ शकतं? बरोबर आहे. हे अशक्य आहे असं दिसून येतंय, कारण या सगळ्या प्रक्रियेसाठी किमान 6 महिने तर 1 वर्षाचा कालावधी लागेल. त्याच्यामुळं राज्य सरकारकडे आता दुसरा पर्याय उरतोय, तो म्हणजेच की ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीमधूनच निवडणूक घ्याव्या आणि भराव्या. हाच मार्ग जो आहे तो आता सगळ्यात शेवटी या संपूर्ण सुनावणीचा सार जो आहे तो निघतोय. त्यामुळं आता सुप्रीम कोर्ट याच मार्गानं जी चर्चा जी आहे, युक्तिवाद जो आहे तो चाललेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे संपूर्ण सुनावणी ऐकल्यानंतर ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीमधून भरण्याचेच कदाचित युक्तिवादामधून हे समोर येतंय. यावर महत्त्वाचा काहीतरी निर्णय होऊ शकतो. हाच मुद्दा जो आहे हा एकमेव मुद्दा आहे जो की आता राज्य सरकारसाठी जो आहे तो सोयीस्कर दिसून येतोय आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा याच्यावर निकाल काढू इच्छिते. त्यामुळे कोणतं तरी टोक जे आहे ते गाठावं लागणार आहे, निर्देश द्यावे लागणार आहेत, कारण स्थगिती देणं हा पर्याय होऊ शकत नाही. आणि जर स्थगिती जरी द्यायची असेल तर कमी कालावधीसाठी द्यावं लागेल, 3 महिन्यासाठी द्यावं लागेल. ते 6 महिने किंवा वर्षभरासाठी पूर्ण निवडणुकावर स्थगिती देता येऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाचा मुद्दा आहे. त्यामुळे एकाच मुद्द्यावर आता इथून पुढे चर्चा होईल, ते म्हणजेच की ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या जनरल कॅटेगरीमधून त्या जागेवर निवडणुका घ्याव्यात का आणि यावर सरकार तयार होते का, हे आता युक्तिवादामधून पुढे कळणार आहे. निश्चित.
निश्चित आपण जसं म्हणालात की यापुढे हाच एक मुद्दा चर्चेत असेल की आता ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या जनरलमधूनच निवडणूक होऊ शकते का त्यावर. मुळात आपण पाहिलं तर जेव्हापासून हे सरकार आहे सत्तेत तेव्हापासून खरं तर हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि सुरुवातीपासूनच खरं तर काहीशा प्रमाणात या सरकारवर रोष असलेला सुद्धा आपण पाहतोय या सगळ्या संदर्भातच. तेव्हा आता ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो दिवसेंदिवस जास्तीत जास्त चिघळताना दिसतोय आणि आता यानंतर राज्य सरकार जी काही भूमिका घेईल त्यानंतर ओबीसी जे आंदोलनकर्ते आहेत जे कोणी त्यांच्या बाजूने उभे राहणार आहेत ते निश्चितच जास्त आक्रमक होण्याची देखील शक्यता तितकीच दाट आहे असंच म्हणावं लागेल. बिलकुल आणखीन एक अपडेट आहे. आपण ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी आंदोलनकर्त्यांचा उल्लेख केलेला आहे. या सुनावणीमध्ये आताच ओबीसीच्या बाजूनं एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे. मुद्दा हा आहे की निवडणुकीचं जे निवडणुकीवर कोर्टाचं जे निकाल असेल निर्णय असेल तो नंतर घ्यावा, परंतु अगोदर ओबीसीचं जे आरक्षण आहे त्या संदर्भामध्ये ठोस काहीतरी निकाल जे आहे निर्णय जे आहे ते सुप्रीम कोर्टाने द्यावा आणि राज्य सरकारनं सुद्धा त्यावर ठोस भूमिका घ्यावी असा युक्तिवाद आता पुढे आलेला आहे. त्यामुळे यामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या जिव्हाळ्याचाच हा विषय आहे की आमचं आरक्षण टिकतंय का आमचं आरक्षण जाते. त्यामुळे अगोदर राज्य सरकारला हे आश्वस्त करावं लागणार आहे की ओबीसींचा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय ठोस निर्णय घेतला जाईल, म्हणजे की डेटा गोळा केला जाईल, त्यासाठी आयोग नेमला जाईल, त्यासाठी डेटा हा योग्य आहे हे सिद्ध केलं जाईल, ट्रिपल टेस्टची आम्ही अंमलबजावणी करू का, यावर अगोदर राज्य सरकारला ठोस आश्वासन द्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा जो होता दुसरा टप्पा जो येतोय तो म्हणजेच की निवडणुकीचा. त्यामुळे अगोदर पहिला टप्पा यावर तोडगा काढावा, यावर निकाल काढावा असं म्हणणं सुद्धा इतर याचिकाकर्त्याचं या सुनावणीच्या दरम्यान आलेलं आहे. जी, जसं तुम्ही म्हणालात की आंदोलनकर्त्यांनी आता सांगितलेला त्यांचा जो मूळ मुद्दा असतो की आमचं आरक्षण जे आहे ते टिकेल की नाही आणि या संदर्भात आता राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात आश्वस्त करावं असं सांगण्यात आलेलं आहे. तेव्हा हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल की राज्य सरकार नेमकं आश्वस्त करतंय की नाही. तेव्हा आता पुढचा टप्पा तर निवडणुकीचा निश्चित आहे, पण त्यापूर्वी जर राज्य सरकार त्यांचं आरक्षण कायम राहील, ओबीसींचं आरक्षण कायम राहील या मुद्द्यावर जर त्यांना आश्वस्त करू शकलं तर त्यांचा रोष कदाचित कमी होऊ शकतो का या बाबतीतला हे पाहणं देखील येत्या काळात महत्त्वाचं ठरेल आणि येत्या काळात ते निश्चितच स्पष्ट होईल. मात्र आता वेळोवेळी आपण या संदर्भातल्या अपडेट्स घेतच आहोत. नेमकं तिथे काय सुनावणी सुरू आहे, काय घडतंय नेमकं त्या ठिकाणी हे आपण अगदी वेळोवेळी जाणून घेतोय. कोर्टाने नेमके काय पर्याय दिलेत, ओबीसी जागा 6 महिन्यांसाठी स्थगित होऊ शकतात किंवा मग जनरल कॅटेगरीमधून या जागा निवडून आणू शकतात आणि 3 महिन्यामध्ये ट्रिपल टेस्टची अंमलबजावणी करण्याचं देखील मोठं आव्हान खरं तर राज्य सरकारसमोर आहे. पण जर आश्वस्त केलं या बाबतीत तर मात्र स्थगिती देता येऊ शकते आणि या सगळ्या संदर्भात छत्रपतींचा विचार म्हणजे